नमस्कार. उद्या अत्यंत दुर्मिळ आणि खूप महत्त्वाचा दिवस. उद्या आहे पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी. कोणत्याही परिस्थितीत सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 10:30 वाजेपर्यंत कधीही अंघोळीच्या पाण्यात टाका. या 3 वस्तू सर्व नकारात्मक शक्ती दूर होतील, साक्षात महादेवाचे दर्शन होईल आणि तुम्हाला हेच महत्त्वाचे आहे श्रावण महिन्यात. तर या कोणत्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत, सकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे सांगितलेलेच आहे. तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण हा योग तब्बल 23 वर्ष ते 33 वर्षानंतर आलेला आहे, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा संयोग जुळून येणार आहे. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव लिहायला अजिबात विसरायचे नाही आहे. तर महाराष्ट्रात यंदा 17 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी अत्यंत दुर्मिळ योग महासंयोग एकाच दिवशी आलेला आहे. हा योग तुम्हाला सांगितलेलाच आहे, तब्बल 23 ते 33 वर्षानंतर आला असून या दिवशी भगवान शिव आणि नागदेवता यांची एकत्र पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्पदोष, राहुकेतूचा त्रास हा दूर होणार आहे आणि विशेष पुण्य लाभणार आहे. तर अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा असा योग पुन्हा नाही, त्यासाठी तुम्हाला हा शुभ संयोग सोडायचाच नाही आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये या 3 वस्तू तर टाकायच्याच आहेत, परंतु या दिवशी तुम्हाला काही महत्त्वाचे कामे देखील करायचे असतात आणि ते केल्याने साक्षात महादेवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. श्रावण सोमवारी किंवा नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टी करणे किती अनिवार्य आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे स्किप करू नका, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. तर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं यातील म्हणजे नागपंचमीची पूजा कोणत्या वेळेत करायची आहे हा शुभ मुहूर्त जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तर सकाळी 5:22 ते सकाळी 7:58 या काळामध्ये पूजा करणे सर्वोत्तम ठरणार आहे. पंचमी तिथी समाप्ती ही 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, परंतु तुम्हाला मी शुभ मुहूर्त सांगितलेला आहे, त्या मुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम ठरणार आहे. तर तुम्हाला या दिवशी नियम काय पाळायचे आहेत, सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू सांगणार आहे त्या टाकायच्या आहेत. भगवान शंकराची पूजा करायची आहे, जलाभिषेक त्यांना करायचा आहे. शिवलिंगावर कच्चे दूध, बेलपत्र, पांढरी फुले अर्पण करायची आहेत. त्यासोबतच नागदेवताची देखील पूजा करायची आहे. पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून त्यावर तुम्हाला हळद कुंकू व्हायचे आहे, अक्षता व्हायच्या आहेत, दुर्वा वाहून पूजा करायची आहे. नागदेवताला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर याने काय होते, कुंडलीत कालसर्पदोष जर असेल तर या दिवशी शिवलिंगावर तांब्याचा किंवा चांदीचा नागिन याचा जोडा अर्पण करायचा आहे. यामुळे या विशेष उपायामुळे कालसर्पदोष हा दूर होणार आहे. नागपंचमीला घरात पुरणाचे दिंड, खीर, पुरणाचा नैवेद्य बनवण्याची परंपरा देखील आहे. बऱ्याच जणांकडे पुरणाचे दिंड हे बनवले जातात आणि नियम खूप महत्त्वाचे आहेत. तर या दिवशी शेतामध्ये खांदणीचे काम करू नये, म्हणजेच जमीन खणू नये. या दिवशी शेतात किंवा घरात कोणत्याही कारणासाठी जमीन खोदणे किंवा नांगरणे पूर्णपणे वर्ज्य असते, जेणेकरून सुप्त नाग किंवा त्यांच्या बिळांना हानी पोहोचणार नाही. त्यासोबतच नागपंचमीच्या दिवशी घरात तवा चुलीवर किंवा गॅसवर ठेवत नाहीत, भाजलेले अन्न खात नाहीत आणि विळी किंवा सुरीने देखील काहीही कापायला बंदी असते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी हे नियम पाळायचे आहेत. निसर्ग नियमानुसार जिवंत नागाला दूध पाजल्यास त्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे मूर्ती किंवा फोटोचीच पूजा तुम्हाला या दिवशी करायची आहे. तर नागपंचमीचे हे नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत. नागपंचमीचे नियम तर आपण आत्ता बघितलेले आहेत. श्रावण सोमवारचे थोडक्यात नियम, शिवमूठ कोणती व्हायची आहे, उपवासाचे नियम हे बघूयात अगदी थोडक्यात आणि त्यानंतर मुख्य विषयाकडे आपल्याला वळायचे आहे. कारण सुरुवातीला हे करणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर आपण सर्वप्रथम स्वच्छ होऊन शुचिर्भूत होत असतो आणि सकाळी आपण स्नान करत असतो. तर ते स्नान करण्यासाठीच तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या काहीच वस्तू तुमच्या अंघोळीच्या पाण्यात तुम्ही टाकल्या आणि अशा शुभ दिवशी टाकल्या तर अंगातील सर्व नकारात्मक शक्तीचा नायनाट होणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असेल, कधीकधी काय होतं, आपण खूप कष्ट करतो परंतु आपल्याला पैसा मिळत नाही, आला तर तो घरात टिकत नाही, काही ना काही कारणाने घराच्या बाहेर जातो, घरामध्ये सतत आजारपण असते किंवा कधीकधी आपण बाहेर जातो, कुठली जागा चांगली नसते आणि तिथून एखादी नकारात्मक शक्ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येते आणि आपल्याला वारंवार काही ना काही त्रास होणे, आजारपण किंवा मग पैशाची चणचण भासणे, क्षुल्लक कारणावरून घरामध्ये वादविवाद होणे, अशा असंख्य समस्या होत असतात. कारण नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा आपल्या घरावर पडलेला असतो.
तो दूर करण्यासाठी देखील हा उपाय फायदेशीर आहे. त्यासोबतच काही ठिकाणी काय होते, आपण एखादे कोणते चांगले काम केलेले असेल आणि काही शत्रू असतील, तर शत्रूंचा नजरदोष आपल्याला लागत असतो. काही शत्रू असे देखील असतात, जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि आपल्याविषयी माघारी सतत काही ना काही कटकारस्थान करत असतात, वाईट विचार करत असतात. तर अशा शत्रूंचा त्रास देखील नष्ट होण्यासाठी हा उपाय अतिशय फायदेशीर ठरणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या अंगातील नकारात्मक शक्ती तर दूर होणारच आहे, परंतु घरातील देखील काही शक्ती ज्या नकारात्मक तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेल्या आहेत, त्यांचा देखील नायनाट होणार आहे. श्रावण महिन्याचा पवित्र दिवस म्हणजे श्रावण सोमवार. व्रत आणि पूजाविधी करण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि परंपरा पाळल्या जातात. तर यंदा 17 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी देखील असल्याने नियम खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. श्रावणी सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहिली जाते, म्हणजे धान्याची शिवमूठ वाहण्याची जुनी परंपरा चालत आलेली आहे. तर पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ ही शिवमूठ आहे. मंदिरात किंवा घरातील शिवलिंगावर ओम नमः शिवाय म्हणत एका हातात मुठीमध्ये मावतील तेवढे तांदूळ घेऊन ती शिवमूठ अर्पण करायची असते. पहिल्या श्रावण सोमवारी उपवास सकाळी सुरू करून संध्याकाळी सूर्यास्तानंतर सोडला जातो. काही लोक या दिवशी फक्त एक वेळ जेवतात, एक भुक्त राहतात, तर काही लोक पूर्ण दिवसभर फळाहार करत असतात. त्यासोबतच साबुदाणा खिचडी किंवा वरई यासारखे उपवासाचे पदार्थ देखील खाल्ले जातात. उपवासात कांदा, लसूण किंवा मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो. तर या दिवशी पूजाविधी कशी असते, तर आंघोळीनंतर तांब्याच्या पात्रात शिवलिंगावर शुद्ध पाणी किंवा गंगाजल अर्पण करायचे असते. त्यानंतर पंचामृत व्हायचे असते. जलाभिषेक झाल्यानंतर पंचामृत जसे की दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्रित करून महादेवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर शंकराला अत्यंत प्रिय असलेली कमीत कमी 3 किंवा 11 किंवा 21 किंवा 108 अशी बेलपत्र वाहिली जातात. तर ती कशी व्हायची असतात, तर गुळगुळीत भाग जो आहे तो खाली असावा आणि अखंड बेलपत्र असायला हवीत, अशा प्रकारे वाहतात. पांढरी फुले किंवा धोत्र्याची फुले देखील अर्पण केली जाते. चुकूनही केतकीचे फूल हे महादेवाला वाहू नये. त्यासोबतच या दिवशीचा महत्त्वाचा नियम आपण पाहिलेला आहे, कारण या दिवशी नागपंचमी असल्यामुळे तवा गॅसवर ठेवायचा नाही आहे, सुरीने किंवा वेळीने काहीही कापायचे नाही आहे, भाजलेले अन्न खाऊ नयेत, अशा प्रकारे नियम आहे. पहिल्या श्रावण सोमवारी आरती नैवेद्य झाल्यानंतर शिवलीलामृताचे पठण आवर्जून करावे. शिवलीलामृताचा 11वा अध्याय तुम्हाला हवा असेल तर माझ्या मोनिका कुलकर्णी या चॅनलवर नक्की मिळेल. त्यासोबतच मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, नक्की जाऊन बघा. ओवीसह दिलेला आहे, सविस्तर आहे. आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. सुरुवातीचे जे काही नियम सांगितलेले आहेत ते देखील तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ही महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायचीच होती. आणि अंघोळीच्या पाण्यात ज्या अत्यंत प्रभावी असलेल्या वस्तू टाकायच्या आहेत त्या मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि मानस शांती मिळण्यासाठी, म्हणजे मनाला शांतता लाभण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चे दूध आवर्जून टाकायचे आहे, गंगाजल टाकायचे आहेत, काळे तीळ मिसळून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता या 3 वस्तू झालेल्या आहेत, परंतु मी ज्या तुम्हाला 3 वस्तू सांगणार आहेत त्या अत्यंत प्रभावी आणि ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे एक विशेष महत्त्व आहे. तर मी तुम्हाला या साध्या ज्या श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी किंवा दररोजच तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता, त्या 3 वस्तू मी तुम्हाला सुरुवातीला आत्ता सांगितलेल्या आहेत. आता महत्त्वाच्या विषयाकडे आपण जाऊयात. ह्या 3ही टाकायच्या आहेत बरं का, आणि त्यानंतर तुम्हाला मी आत्ता सांगत आहे त्या देखील टाकायच्या आहेत, त्याचे विशेष महत्त्व आहे. तर सोमवारी तुम्हाला पाण्यात थोडेसे कच्चे दूध टाकायचेच आहे. आर्थिक समस्या दूर होते, मानसिक शांती मिळते. पाण्यात गंगाजल टाकल्याने आणि सुगंधित द्रव्य टाकल्याने मन पवित्र होते आणि शरीर शुद्ध होते. आणि काळे तीळ मिसळून आंघोळ केल्याने अडथळे, दरिद्रताही दूर होत असते. त्यामुळे तुम्हाला पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. याने देखील तुमचे गुरुग्रह हा मजबूत होतो आणि तुमच्या घरातील कोणतीही नकारात्मकता असो, तुमच्या अंगातील कोणतीही नकारात्मकता असो, ही दूर होईल. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की या सर्व वस्तू सर्वसामान्य आहेत पण तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि अजून ज्या 3 आहेत त्याचे विशेष महत्त्व का आहे श्रावण सोमवारी, त्या वस्तू आपण पुढे बघूयात. ज्या 3 गुप्त वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या सर्व वस्तू इतक्या महत्त्वाच्या आहेत की ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही जर हा उपाय श्रावण सोमवारी आणि नागपंचमीच्या या शुभ मुहूर्तावर अतिशय लहान आणि सोपा जो उपाय तुम्ही केला तर तुमचे नशीब पूर्णपणे बदलू शकते आणि तुमच्या नशिबाचे, तुमच्या बंद दरवाजे जे आहेत नशिबाचे ते उघडतील, तुमचे भाग्योदय होणार आहे. त्यासोबतच आपल्याला सकाळी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये ही खास वस्तू टाकायची आहे आणि हा छोटासा उपाय वर्षानुवर्षाची दारिद्र्यता, नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, शत्रूंचा वाईट प्रभाव हा नष्ट करणारा, एका क्षणामध्ये संपवणारा हा उपाय ठरणार आहे. त्यासोबतच आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जे पाणी अंघोळीला घेत आहोत ते अभिमंत्रित करून स्नान केल्याने
तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, मोठा कोणताही आजार असो, सर्व अडथळे असो हे नष्ट होत असतात. त्यासोबतच अंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या टाकल्यामुळे तुमचा ऑरा क्लीन होतो, शरीर शुद्ध होते आणि स्नानासाठी शक्यतो तुम्हाला कोमट पाणी वापरायचे आहे. कोमट पाणी शक्य नसेल तर साधे पाणी घेतले तरीही चालेल. त्यानंतर अंघोळ करण्यापूर्वी त्यात आपल्याला ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे लवंग. तर 2 लवंगा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड असाव्यात, कुठेही तुटलेल्या नसाव्यात, पूर्ण असायला हव्यात. साक्षात माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या लवंगा मानल्या जातात. जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल, सतत कर्ज वाढत असेल तर या 2 लवंगा तुमच्या आयुष्यासाठी आणि आर्थिक अडचण मुळासकट उपटून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यासोबतच कोणाची लागलेली वाईट नजर देखील दूर होणार आहे. ही एक महत्त्वाची वस्तू मी तुम्हाला सांगितलेली आहे. पवित्र श्रावण महिना जेव्हा येतो तेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये वातावरण हे खूप महत्त्वाचे असते. साक्षात महादेवाचे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला वावर असतो आणि महादेवाचे स्थान आपल्या जमिनीवर असल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा ही आजूबाजूला पसरलेली असते. पहिला श्रावण सोमवार या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर संकटातून मुक्ती होत असते. सुवर्ण सुयोग हा या दिवशी जुळून आलेला आहे. थांबा, अत्यंत महत्त्वाची ज्या 2 वस्तू शिल्लक राहिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. या सगळ्यांच्या शिवाय एक अतिशय दुर्मिळ आणि चमत्कारिक गोष्ट आहे, जी जर तुम्ही उद्या या पाण्यात टाकली तर तुमची जन्मजन्मीचे दारिद्र्य दुःख हे नष्ट होणार आहे. तुमचे कितीही कठीण इच्छा असो ह्या लवकर पूर्ण होतील. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाची ही गुप्त जी वस्तू पाण्यात टाकणार आहात ती कशी टाकायची आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर ही वस्तू टाकताना चुकूनही काही चुका करायच्या नाही आहेत. एका वस्तूमध्ये सर्वात जास्त शक्ती सामावलेली आहे. स्नान करताना काय करायचं आहे, मंत्र कोणता म्हणायचा आहे, सर्वच गोष्टी आपण आत्ता बघूयात. आपण पाण्यात जेव्हा ही वस्तू टाकतो तेव्हा सहज टाकून द्यायची नाही, तर त्यामध्ये काही मंत्र देखील म्हणायचे आहेत. त्यामुळे अभिमंत्रित ते पाणी होत असते आणि अभिमंत्रित पाण्याने अंघोळ केल्यावर तुम्हाला नक्कीच त्याचा शुभ परिणाम पाहायला हा मिळत असतो. तर स्वतःच्या मनावर त्याचा परिणाम होणारा असतो. तर तुम्हाला अंघोळ करताना ते पाणी जे घेतलेलं आहे ते थोडं कोमट घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 अखंड फुलांची लवंगा टाकायचे आहे. इथपर्यंत तुम्हाला माहीत झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला हर हर गंगे किंवा ओम नमः शिवाय किंवा मग गंगे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु हा मंत्र देखील म्हणायचा आहे. हर हर गंगे म्हटलात तरी चालेल किंवा ओम नमः शिवाय म्हटलात तरी चालेल. किमान 11 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही सतत चालू ठेवला तरी सर्वोत्तम ठरेल. त्यानंतर ते पाणी तुमच्या शरीरावरून वाहून गेल्यानंतर तुम्हाला स्वतःला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि हलकेपणा जाणवायला लागेल. अभिमंत्रित केलेल्या पाण्याने स्नान केल्याने तुमच्या अंगामध्ये सकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड प्रमाणामध्ये जाणवायला लागेल. देवाची कृपाप्राप्ती होण्यासाठी हे स्नान उरकून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर सर्वात पहिले आपल्या घरातील देवासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा केला तर सर्वोत्तम ठरेल, नसता तुम्ही तेलाचा केला तरी चालेल. देवघरातील देवांची विधिवत पूजा देखील करायची आहे. त्यानंतर तुम्हाला श्रावण सोमवारची आणि नागपंचमीची नागदेवताची पूजाही करायची आहे. आता आपण बघूयात दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची वस्तू कोणती आहे, जी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने काय होते हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सुरुवातीच्या 3 ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी किंवा दररोज टाकायच्या आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या 3 वस्तूंपैकी एक मी तुम्हाला सांगितलेली आहे, 2 अखंड फुलांच्या लवंगा. त्यानंतर दुसरी खूप महत्त्वाची वस्तू आत्ता मी तुम्हाला सांगत आहे. सर्वात महत्त्वाची जी आपण श्रावण सोमवारी घरी आणतच असतो आणि ती अत्यंत महत्त्वाची या दिवशी ठरणारी आहे, ती म्हणजे श्रावण सोमवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये बेलपत्र आणि लवंग मिसळून स्नान केल्याने आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते. तर तुम्हाला इथे 1 बेलपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे, परंतु नंतर ते बेलपत्र तुम्हाला तसेच टाकून द्यायचे नाही आहे. तर त्याच्यानंतर काय करायचे आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर तुम्हाला अंघोळ करताना बेलपत्र हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. पाण्यात बेलपत्र टाकून स्नान केल्याने शरीराभोवती नकारात्मक ऊर्जा जी असते ती नष्ट होत असते, मन शांत होते. त्यामुळे तुमच्या त्वचेला देखील हे फायदेशीर असते. त्यामुळे तुम्हाला 1 बेलपत्र टाकायचे आहे. एक वेगळीच सकारात्मक शक्ती तुम्हाला जाणवायला लागेल. दिवसभराचा थकवा देखील कमी होणार आहे. तर काय करायचे आहे, अंघोळीच्या कोमट पाण्यात 3 स्वच्छ बेलपत्रे, जमले तर 3 टाका किंवा 1 असेल तर 1 टाकले तरी चालेल. अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत घरातील सर्वांचीच अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे टाकायचे आहे. 2 अखंड फुलांच्या लवंगा, ज्याला फूल असलेल्या, साधारण 10 ते 15 मिनटं आधी टाकून ठेवायचे आहेत. आणि पाणी अंगावर घेताना ओम नमः शिवाय हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे. अंघोळ झाल्यावर पाण्यातील बेलपत्र
जे आहे ते कचऱ्यात फेकू नये. ते घराबाहेर एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा कुंडीमध्ये स्वच्छ जागी टाकायचे आहे किंवा तुम्ही निर्मल्यात टाकले तरीही चालेल. तर तिसरी वस्तू आता मी तुम्हाला सांगत आहे. दुसरी अत्यंत महत्त्वाची आहे. श्रावण सोमवारी याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर श्रावण सोमवार आणि नागपंचमी अतिशय दुर्मिळ संयोग, महासंयोग हा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला बेलपत्र आणि लवंगासोबत अजून 2 ते 3 गोष्टी मिक्स करायच्या आहेत. तर महादेवाला आणि नागदेवतेला अत्यंत प्रिय असलेले पाण्यात काही थेंब हे तुम्हाला कच्चे दूध टाकायचे आहे. स्नान करायचे आहे आणि मानसिक शांती मिळते. कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. काळे तीळ टाकायचे आहे. गंगाजल टाकायचे आहे. या 3 वस्तू झाल्या. लवंग टाकायचे आहे. बेलपत्र टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पाण्यात थोडेसे गंगाजल देखील टाकायचे आहे. तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचे पुण्यफळ मिळते. काळ्या तिळाने शनिग्रहाचे दोष दूर होतो. कालसर्पदोष दूर होतो. आणि तिसरी आणि शेवटची वस्तू महादेवाला अत्यंत प्रिय असलेली भस्म हा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. तो जर नसेल तर पांढरे चंदन थोडेसे टाकायचे आहे. या असे केल्याने अंगाला सुवास येतो आणि मनातील तणाव हा दूर होतो. तर तुम्हाला लक्षात आले असेल 3 बेलपत्र, 2 अखंड फुलांचे लवंगा, चिमूटभर काळे तीळ, थोडेसे कच्चे दूध आणि गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. हे पाणी 5 ते 10 मिनटं तसेच ठेवायचे आहे जेणेकरून सर्व गोष्टींचे तत्त्व त्या पाण्यामध्ये उतरेल. त्यानंतर तुम्हाला मंत्रजप करून स्नान करायचे आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे नियम सांगितलेले आहे. थोडक्यात पूजाविधी सांगितलेला आहे. मुहूर्त सांगितलेला आहे आणि काही 3 वस्तू ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत आणि अत्यंत महत्त्वाच्या श्रावण सोमवारी ठरणाऱ्या 3 वस्तू शेवटी सांगितलेल्या आहेत. तर सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या आणि श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.